नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत कुतवळ सायन्स एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, अगदी आदिमानवापासून ते आत्ताच्या AI टेक्नॉलॉजीपर्यंत विज्ञानाने प्रचंड प्रगती केलेली आहे. आणि ही प्रगती, हा चमत्कार नेमका कसा झाला याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत विशाल कांबळे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. विज्ञानाने आत्तापर्यंत प्रचंड अशी प्रगती साध्य केली आणि इथून पुढेही विज्ञानाचे चमत्कार आपल्याला पाहायला मिळतच राहतील. परंतु मला असा प्रश्न पडतो की नेमकं या विज्ञानाचे चमत्कार दिसायला लागले ते केव्हापासून? सगळ्यात अगोदर अग्नीचा शोध लागला, त्यानंतर चाकाचा शोध लागला. माणसाचे विचार असेच हळूहळू वाढत गेले आणि एक वेळ अशी झाली की त्यांना कळालं की एक बी लावलं तर त्याचं एक झाड येतं. बरोबर. म्हणजे शेतीची सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू शस्त्र सुद्धा बनवायला लागले. त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये अँटीबायोटिक्सचा शोध लागला. मग अँटीबायोटिक्समुळं मृत्यूचं प्रमाण कमी झालं, लोकांचं जीवन अजून सुखकर झालं. नवीन नवीन यंत्राचा शोध लागला, जसं की वॉशिंग मशीन असेल. माणसाचं जीवन अतिशय सुखमय झालं आणि आरामदायक झालं विज्ञानामुळे. अगदी झोपेतून उठल्यापासून, टूथपेस्टचा वापर करण्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत, म्हणजे मोबाईल तोंडावरती पडण्यापर्यंत आपण सगळ्या बाबीमध्ये विज्ञानाचा वापर करतो. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की अगदी मोबाईल तोंडावर पडण्यापर्यंत. त्याच्यातून मला असं म्हणायचं आहे की हे जे विज्ञानाने शोध लावलेत हे नेमके चांगले की वाईट आहेत? विज्ञान हे एक विस्तवाप्रमाणे आहे. आपण त्याच्यावरती पोळी भाजायची का त्याच्यात हात घालायचा, हे आपल्या वृत्तीवरती अवलंबून आहे ना, ज्याच्या त्याच्या वृत्तीवरती अवलंबून आहे. मग आता मोबाईलचा वापर नेमका विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी कसा केला पाहिजे? बिल गेट्स मी या ठिकाणी उदाहरण देईल. ते विद्यार्थी तसेच जेव्हा होते त्यावेळेस कम्प्युटरवरती एखादी गेम कशी खेळायची याच्यापेक्षा त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये होता, तर ही गेम कशी बनली गेली. आणि याच्यामुळंच त्यांच्या डोक्यामध्ये अजून विचार आले आणि विंडोजचा जन्म झाला आणि त्याच्यामुळं घराघरात कम्प्युटर पोचले. आणि विंडोजपेक्षा पण मोबाईल, अँड्रॉइडचा शोध लागल्यानंतर मोबाईलसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये पोचले गेले. तर याचा आपण आपल्या चांगल्या कामासाठी वापर करू शकतो. अगदी फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर असतात यूट्यूबवरती, ते आपण पाहू शकतो. गुगल सर्च आहे, सध्या AI आहे, या सगळ्या टेक्निकचा आपण वापर करू शकतो. पण तो चांगल्यासाठी, आपण फक्त एंटरटेनमेंट करायचं नाही. हा झाला मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांनी कसा करावा. पण या ठिकाणी आपल्याला विज्ञानाचा जर अभ्यास करायचा असेल तर प्रत्यक्ष या निसर्गामध्ये आपण जाऊन करू शकतो. प्रत्येक झाडाची बघा पानं कशी वेगवेगळी आहेत. या ठिकाणी हे पहा, आपल्याला समजा एखादी प्लांट पाहायची असेल तर ती प्लांट आपण प्रत्यक्ष निसर्गात मध्ये जाऊन बघू शकतो. या झाडाच्या पान कसं आहे, डायकॉट आहे का मोनोकॉट आहे, याची सीड्स कशी आहे, त्याची फ्लावर कशी आहे, त्याचे रूट्स कसे आहेत, हे आपण प्रॅक्टिकली अभ्यास केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली अभ्यास करू त्यावेळेस अजून बाबी आपल्याला कळत जातील. बरोबर. मग ते ॲनिमल असतील, ॲनिमलचं क्लासिफिकेशन असेल. तर या ठिकाणी आपल्याला 2 स्नेल दिसत आहेत पहा. हे स्नेल आहेत आणि यांच्या बॉडीवरती आपल्याला कवची दिसते पहा, त्याला आपण मॅन्टल असं म्हणतो. आणि वरती अँटेना आहेत. आता ॲक्च्युली जर मी याला स्पर्श केला तर तो सगळी बॉडी आतमध्ये घेईल. तर या ठिकाणी प्रत्यक्ष मी त्याला हातात उचलतो बघा, सगळी बॉडी आतमध्ये घेतली त्याने आणि स्वतःचं संरक्षण या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी स्वतःची बॉडी सगळी आतमध्ये घेतलेली आहे. तर इथं आपल्याला सगळ्यात अगोदर दिसेल हे त्याची बॉडी कशी आहे. ती बॉडी सॉफ्ट आहे. आता फायलम मोलुस्कामध्ये बॉडी कशी असते, मोलुस्काच म्हणजे सॉफ्ट असणार. प्रत्येक ॲनिमल कसा आहे, वेगळा आहे, त्याची सिमेट्री कशी आहे, हे प्रत्यक्ष आपण वातावरणात जाऊन त्या निसर्गामध्ये या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. मग सर, आज प्रत्येक मुलाला वाटतं की इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं. पण अशी खूप थोडी मुलं आहेत की ज्यांना संशोधक व्हावंसं वाटतं. मग हा इतका फरक का नेमका? की पूर्वी काय असायचं, एखाद्या शास्त्रज्ञांनी नवीन शोध लावला तर ते समाजामध्ये प्रत्यक्ष येऊन तो शोध सादर करत असायचे. नवीन शोध लागलेला, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये नवीन संकल्पना जागृत होतील. अच्छा. आणि ते पण तसे शोध लावतील. पण आता हीच जागा आहे, आता हीच जागा बॉलिवूडने घेतली, फिल्म इंडस्ट्रीने घेतली. म्हणून या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटते की आपण ॲक्टर व्हावं, हिरो व्हावं, हिरोईन व्हावं.
म्हणजे कल 3 गोष्टीकडे जास्तीत जास्त वाढला. एक तर तो फिल्म सिटी असेल, नाहीतर क्रिकेट असेल, नाहीतर राजकारण असेल. या तिघांमध्ये सगळ्यात जास्त स्कोप निर्माण झाला. पण शास्त्रज्ञ व्हावं, आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावं असं खूप कमी मुलांना वाटतं. बरोबर. म्हणजे मुलांना विज्ञानाकडे जाण्यासाठी किंवा संशोधनाकडे जाण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करणं ही काळाची गरज आहे. खरं आहे सर, की आपण पाहतो ही आत्ताची जी आपली मुलं आहेत ती धर्म, राजकारण, समाजकारण याच्यामध्येच गुरफटून गेलेली आहेत. त्यांना विज्ञानवादी किंवा वास्तववादी दृष्टिकोन त्यांचा दिसणं गरजेचं आहे किंवा त्यांच्याकडे तो दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. पण आपल्याला केवळ फक्त धर्म आणि जाती आणि रूढी परंपरा याच्यामध्येच आपली समाज असेल किंवा आत्ताची ही जी मुलं आहेत ती त्याच्यामध्ये अडकून पडलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण फक्त लढायाच ऐकत आलो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे प्रचंड विज्ञानवादी होते आणि वास्तववादीसुद्धा होते. शिवाजी महाराज हे विज्ञानवादी होते हे बऱ्याच मुलांना माहिती नाही. एखादं उदाहरण जर सांगितलं तर आपल्या मुलांना पण कळेल. सर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक विज्ञानवादी आणि वास्तववादी उदाहरण घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या काळामध्ये इंग्रजांकडून एक जहाजाचं प्रशिक्षण घ्यायचं होतं, परंतु व्यापाराच्या उद्देशाने आलेले इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा त्यांच्या सेनापतींना त्या जहाजाचं कसं बनवायचं याचं प्रशिक्षण द्यायला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय धुरंधर होते, अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी थोडासा राजनीतीचा वापर करून बरोबर इंग्रजांकडून जहाज विकत घेतलं. त्यावेळेला त्यांचे सेनापती असतील किंवा त्यांचे जे इतर सहकारी असतील ते आश्चर्यचकित झाले की जहाज विकत घेऊन त्याचं कसं प्रशिक्षण करायचं किंवा ते कसं जहाज तयार करायचं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज भविष्याचा विचार करत होते की ते जहाज घ्यायचं, तोडायचं आणि पुन्हा जोडायचं, ज्याच्यामुळे त्यांना ते जहाज कसं तयार झालं हे त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवून द्यायचं होतं. परंतु हे काय तयार केलं, कारण जहाज असेल किंवा त्याच्यानंतर तोफखाना असेल, बंदुका असेल, ही काळाची गरज होती त्याच्यानंतरच्या. मग ते येणारं आधुनिक विज्ञान आणि वास्तववाद हे दोन्ही जोडले गेलं पाहिजे, कारण केवळ फक्त तलवारीने युद्ध जिंकणं हे त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोडंसं अशक्य होणार होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी टेक्नॉलॉजीकडे कसं जाता येईल, तंत्रज्ञानाकडे कसं जाता येईल हेही ह्याचा विचार त्यांनी केला गेलेला होता. खरं आहे सर, शिवाजी महाराज खरंच विज्ञानवादी होते, परंतु नंतरच्या काळात मात्र अंधश्रद्धा, रूढी परंपरा वाढतच गेल्या. हां, रूढी परंपरा ज्या त्या काळात योग्य होत्या, परंतु आपण त्याच अजून पुढे आपल्याला त्याचं कारणही माहिती नसतं आणि आपण त्याच पुढं घेऊन जात असतो. अंधश्रद्धेबद्दल बोलाल तर मी एका गॅलिलिओ या शास्त्रज्ञाची तुम्हाला स्टोरी सांगतो. गॅलिलिओनं जेव्हा शोध लावला की पृथ्वी या ठिकाणी सूर्याभोवती फिरते, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण हे तेथील धार्मिक लोकांना मान्य नव्हतं. तेथील राजाला हे मान्य नव्हतं. मग लगेचच नियमानुसार त्या राजांनी त्या गॅलिलिओ शास्त्रज्ञाला अगदी जेरबंद केलं, पकडून आणलं साखळेने आणि त्याला सर्व धर्मगुरूंसोबत विचारण्यात आलं खरं काय आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. कारण त्यावेळेस बऱ्याच लोकांचा असा समज होता की सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो. सूर्यालाच लोक देव मानत होते आणि त्यांना असं वाटत होतं सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो. पण गॅलिलिओ हा पहिला शास्त्रज्ञ होता की त्यानं सिद्ध केलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, नाही तो सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. आणि हे ऐकून ग्रीक राजांनी त्याला विचारले की खरं सांग नक्की काय आहे ते. मग त्यावेळेस झालं असं की त्यांनी राजासमोर सपशेल त्यांनी हार मांडली, स्वतः गुडघे टेकले, स्वतःच्या कानाखाली मारून घेतली आणि त्यांनी सांगितलं राजेसाहेब तुम्ही जे बोलताय तेच योग्य आहे. याचं कारण पण तसंच होतं. गॅलिलिओनं ही त्यांची हार मांडली, या धर्मगुरू बरोबर त्यांची हार मांडली आणि याचं कारण पण तसंच होतं. कारण या अगोदर सुद्धा असाच एक किस्सा झाला होता. त्याचाच मित्र एक आहे, तोही शास्त्रज्ञ होता आणि त्यानं असंच काहीतरी नवीन शोध लावला होता, परंतु राजाला हे मान्य नव्हतं, तेथील धर्मगुरूंना हे मान्य नव्हतं. त्यामुळं त्याच्या मित्राला फासावरती लटकवलेलं होतं आणि गॅलिलिओला वाटलं की आपली पण अशीच अवस्था होणार आणि आपल्याला सुद्धा असंच मारलं जाणार. त्यापेक्षा
आपण या ठिकाणी या राजासमोर हार मानूया आणि राजा जे म्हणेल तेच खरं आहे असं म्हणून त्यांनी स्वतःची हार पत्करली. म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन जो ठेवेल त्या काळामध्ये त्याला थोडक्यात ठार मारलं गेलं. अगदी बरोबर. तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या देशात सुद्धा रुजवण्याचा बऱ्याच शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये नरेंद्र दाभोळकर आहे. म्हणजे आताही तशी परिस्थिती आहे. हो, विज्ञान विषयामध्ये लॉजिक हे खूप महत्त्वाचं आहे. पुरावे तर आहेच, पण त्याबरोबर लॉजिक सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच दाभोळकरांनी त्यांच्या मानवी समाज व विज्ञान या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. आता सर, विद्यार्थ्यांनी याच्यातून नेमकं काय घेतलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे? कसं आहे ना, जसं की आता विज्ञानाचं युग आहे. प्रत्येक गोष्टी मागं काहीतरी कारण आहे, कार्यकारण भाव आहे. एखादी गोष्ट घडते ना तर त्याच्यामागं काहीतरी कारण आहे आणि त्याच्याशिवाय ते गोष्ट घडत नाही. कार्यकारण भाव आहे. म्हणजे जसं की पाण्याची वाफ होणार आहे, वाफेचेच ढग बनणार आहेत आणि परत पाऊस येणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमधलं कारण विद्यार्थ्यांनी शोधलं पाहिजे. आणि कसं आहे, आता समाजामध्ये भरपूर काही घटना असतात. जसं की कोणी सांगतं चमत्कार केला, असं गौरीवरती गौरी टाकल्यानंतर आग लागते. अच्छा. किंवा माणूस पाण्यावरती तरंगतोय. हे ह्याच्यामागचं खरं कारण आपण बघितलं पाहिजे. खरं तर ते पोटॅशियम परमॅंगनेट, ग्लिसरीन, ॲसिटोन हे एकत्र पदार्थ टाकल्यानंतर त्याच्यातून आग निर्माण होते, प्रचंड उष्णता बाहेर पडते. किंवा सोडियमसारखा मेटल आहे की ज्याच्यावरती पाणी पडलं तर आग लागते. आता याची कारणं खरी तर शोधून घेतली पाहिजे. ही आग का लागते, या केमिकल रिॲक्शन्स आपल्याला पुस्तकामध्ये असतात. पण तरी पण या रिॲक्शन्सचा आपण बेसिकली काय आहे उपयोग ते आपण बघितलं पाहिजे. नुसतं रिॲक्शन्स वहीवरती न लिहिता ह्या खरंच कशा होतात आणि याच्यामागचं काय कारण आहे ते आपण पाहिलं पाहिजे. बरोबर. तर आता या तंत्रज्ञानामध्ये मोबाईल असेल किंवा मोबाईलमध्ये इंटरनेट, यूट्यूब, गुगल याचा वापर विद्यार्थ्यांनी नेमका कसा केला पाहिजे? तर ॲक्च्युली बघा, गुगलनं आपल्याला खूप मोठं एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. बरोबर. आणि मग त्या गुगलमध्ये यूट्यूब झालं, ब्लॉग झालं, तर आपलं एखादं अकाउंट असेल ना त्या ठिकाणी तर तुम्ही सगळं काही करू शकता. जसं की यूट्यूबमधून आपण व्हिडिओ करू शकतो, म्हणजे टॅलेंट बाहेर येईल. बरोबर. म्हणजे जे जे काही आपल्याला एक मोठं एक व्यासपीठ आहे, आपण त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो. बरं. म्हणजे स्टोरेज असेल, गुगल 15 GB डेटा आपल्याला फ्रीमध्ये वापरायला देतं. म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत आणि त्या आपण व्यवस्थित हे केला पाहिजे. जसं की हे बघा, ऑनलाईन टीचिंग आहेत. जगातले सगळे शिक्षक, भारतातले सगळ्यात हुशार शिक्षक यूट्यूबवरती शिकवत आहेत. आणि म्हणजे याचा अर्थ यूट्यूबचा चांगल्या पद्धतीने वापर पण आपण केला पाहिजे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना सर, बऱ्याचदा असं होतं की तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी आहे किंवा आपल्या सोयीस्कररित्या आपण वापरत असतो, परंतु या गोष्टींचा वापर करत असताना समाजामध्ये याच माध्यमातून वेगवेगळ्या गैरप्रकार घडताना दिसत असतात. जसं की वेगवेगळे प्रकारचे हॅकर्स आहेत जे की बँकिंग सेक्टरला हानी पोचवतात किंवा असे काही गेम्स खेळतात आणि त्याच्यामधून बऱ्याच जणांना मानसिक हानी पोचते. अशी घटना झालेली आहे की गेम खेळल्यामुळं पालकांच्या अकाउंटमधून 5 लाख रुपये गायब झाले. म्हणजे हे घटना घडतात. हे कळायला पाहिजे विद्यार्थ्यांना की आपण मोबाईलचा वापर काय करतोय, कोणत्या लिंकला क्लिक करतोय, आपल्याला पुढं काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजेत ना. आणि माहिती असेल ना तरच तुम्ही त्या गोष्टी वापरा. खरं तर मी तर म्हणेल की गेम खेळण्यामध्ये आपला वेळ घालवूच नका. आणि गेम आता पूर्ण अजून काय काय त्यांच्या फॅसिलिटी घेण्यासाठी बराचसा खर्च करतात. बरोबर. आणि ह्या खर्चामुळंच या ठिकाणी अशी बरीचशी फसवणूक होते. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं की अशा पण गोष्टी होतात सायबर क्राईमसारख्या, मुलींवरती अत्याचार होणं. बरोबर. म्हणजे अशा घटना होतात, ह्याच्यापासून आपण खूप सावध राहिलं पाहिजे. बघा, तर या गोष्टीची सगळी आपण काळजी घेऊनच त्याचा वापर करायला पाहिजे. आपण जेवढं चांगलं आहे तर त्याच दृष्टिकोनातून त्याचे संभाव्य धोकेसुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत. आता सध्या AI चा जमाना आहे. सर्वजण या ठिकाणी AI चा वापर करून आपलं काम अगदी सुखकर, सोयीस्कर आणि खूपच आरामदायी करू पाहत आहेत. पण काही आपल्या पुढे संभाव्य धोकेसुद्धा आहेत बरं का. कारण पहा, या ठिकाणी आपण रोबोटसारखे पिक्चर बघतोय, रोबोट 2.0, आणि ह्याच्यामध्ये जी परिस्थिती दाखवलेली आहे
की आपलं काम सगळं आपण त्या कम्प्युटरवरती सोडून देतो. बरोबर. सगळं काय, तू लॉजिक कर, तू सगळं मॅजिक कर, तुला काय करायचं ते कर, सगळं आपण सोपवून देतो. पण एक वेळ अशी पण येईल सर की या ठिकाणी सगळीच कामं तो करत असेल तर आपल्याला तो हानिकारकही ठरू शकतो. बरोबर. भविष्यामध्ये असंही होऊ शकेल की तो आपला शत्रू सुद्धा बनू शकतो. सगळंच त्याला दिलं तर असं होण्याचं का बरं संधी नाकारता येत नाही आपल्याला, की आपला जसे राग आहे तर त्यालाही राग व्यक्त करता येईल, त्याच्याही मनात भावना उत्पन्न होतील आणि खरोखर जो काल्पनिक पिक्चर आहे तो सत्यात उतरूही शकतो. हे आपल्याला हे नाकारताही येणार नाही. बरोबर. तर मित्रांनो, विशाल सरांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी आज सखोल अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. त्या संदर्भात चर्चा आपल्याशी केलेली आहे. विज्ञान विषय जाणून घेत असताना किंवा तंत्रज्ञान जाणून घेत असताना आपण कार्यकारण भाव असेल किंवा विज्ञानाची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे, की त्यामागची ती एखादी गोष्ट कितपत सत्य आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत विज्ञानाचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करत असताना भविष्यातील जे धोके आहेत त्याचा योग्य वापर जर केला नाही तर भविष्यात काय धोके येऊ शकतात याचीही जाणीव मित्रांनो आपण ठेवली पाहिजे. अशाच प्रकारे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या सायन्स एक्सपर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.